16 जुलै रोजी सूरज साखरे यांच्यावर नवीन वाशी नाका परिसरात गोळीबार करण्यात आला होता। या गोळीबारात सूरज साखरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपचारादरम्यान त्यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे गणेश खाडे, आनंद खाडे आणि त्यांचे वडील रमेश खाडे यांचा हात असल्याचं सांगत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। तसेच त्यांच्याकडून मला व माझ्या कुटुंबियांना धोका असल्याने तत्काळ पोलिसांनी पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे। गणेश खाडे, रमेश खाडे, आनंद खाडे यांना यात आरोपी करण्यात यावं। तसेच गणेश खाडे, रमेश खाडे, आनंद खाडे व यांच्या सर्व परिवारापासून मला कायदेशीर संरक्षण मिळावं। मला व माझ्या कुटुंबियांना, माझ्या जीवितास धोका आहे, अजूनही माझ्या जीवितास धोका आहे, माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका आहे। गणेश खाडे पसार असला तरी त्याचा वडील रमेश खाडे इथं आहे, त्याचा भाऊ बाहेर नोकरीला आहे। ही लोक त्याला आर्थिक रसद पुरवत असतील किंवा यंत्रणा लावतच असतील। त्यामुळे ह्या लोकांच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे, मला पोलीस संरक्षण मिळावं। जास्तीत जास्त कठोर कारवाई, मोक्यासारखी कारवाई यांच्यावर करण्यात यावी, जेणेकरून परत कोल्हापुरात, सुसंस्कृत कोल्हापुरामध्ये हे पाऊल कोणी उचलता कामा नये। तसेच सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून जी लोक काही बदनामी करत आहेत की हे पैशासाठी केलं, स्टंट केलं, असं केलं, तसं केलं, या लोकांनासुद्धा पोलिसांनी चौकशी करून यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे। कारण एक प्रकारे ती मला दबावच आणतात ना, केस माघार घेण्याचा एक प्रकारे हा एक टेक्निकच झाली साहेब। खरा गुंड कोण आहे आता तुम्ही लोकांनी ठरवा, खरा गुंड कोण आहे। पैशाने, सत्तेने, मोठमोठ्या कामाने माजवलेला गणेश खाडे की गोळीबार झालेला 15 दिवसांनी कायदेशीर रस्त्याने चालणारा सूरज साखरे, तुम्ही लोकांनी ठरवावी, माझी नम्र विनंती आहे।